Hello my dear student, welcome to the class, welcome to the RK Pharma. सो फायनली आज तुमचा रिझनिंग हा टॉपिक इथे आपण शिकणार आहे. ठीक आहे, ऑलरेडी तुम्ही सर्व शिकलेला आहात. बस एक रिव्हिजन फॉर्मॅटमध्ये आपण बघून घेऊ की कुठल्या टाईपमध्ये हा टाईप एक नवीन दिसतो आहे. या टाईपमध्ये क्वेश्चन्स विचारल्या जात आहेत. ठीक आहे, या टाईपमध्ये जो की बार ग्राफ, पाय चार्ट, टेबल बेस ग्राफ असं तुम्हाला दिसतोय नवीन नवीन. यामध्ये सर्व डिजिट गिव्हन असतात. कुठे पर्सेंटेज फॉर्ममध्ये असतात तर कुठे ऑलरेडी नंबरिंग गिव्हन असतात. बस त्यामध्ये करायचं असं असतं की कुठे पर्सेंटेज विचारलं जातं, कुठं रेशिओ विचारला जातं, कुठं ॲव्हरेज विचारला जातो. आणि बेसिकली या चॅप्टर्समध्ये पर्सेंटेज, रेशिओ आणि ॲव्हरेजच विचारतात, जे तुम्हाला ऑलरेडी काढता येतं. ठीक आहे, पर्सेंटेज सिम्पली विचारलं जातं. एकतर ॲडिशन करून विचारलं जातं पर्सेंटेज की एक्स दिला आहे, वाय दिला आहे, झेड दिला आहे, या दोघांच्या तुलनेमध्ये या दोघांची किंमत असं काहीतरी असतं. ठीक आहे, तर पर्सेंटेज, रेशिओ आणि ॲव्हरेज या तीनवर बेस असतं. ग्राफ्स तुम्हाला इथपर्यंतच विचारलं जातं. बँकिंगसारखं लेवल हायअप नाही करणार. ठीक आहे, तर बघा क्वेश्चन दिलेलं काय आहे. खाली दिलेली विभाजित वर्तुळाकृती 6 शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवते आहे. एक वर्तुळाकार हे दिसतंय तुम्हाला ग्राफ, आणि हा काय दर्शवते आहे, एका विद्यार्थ्यांची संख्या दर्शवते आहे. या सर्व शाळांमध्ये या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या शाळा आहेत किंवा क्लासेस असेल, त्यामध्ये विद्यार्थ्यांची एकूण संख्या जी आहे ती 8,000 दिलेली आहे. ठीक आहे, आणि एका विशिष्ट शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही आहे सर्व शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्येची टक्केवारी म्हणून दर्शवलेला आहे. हा जो पण शाळा असेल, S1 जी शाळा आहे त्याची टक्केवारी जी दिली आहे 35% दिली आहे. आणि 35% 8,000चा कसा काढतोय आपण, सिम्पली असा काढत असतो. ठीक आहे, हा 2 शून्य गेला, हा 2 शून्य गेला, सिम्पली याला मल्टिप्लाय करायचं असतं 35 × 8. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही आत्तापर्यंत शिकलेला आहात. बस तेच इथे इम्प्लिमेंट करायचं आहे. बघा इथे काय दिलेलं आहे, शाळा S2 आणि S4 मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकूण संख्या म्हटलेलं आहे. एकूण संख्या म्हटलेलं आहे तर तुम्हाला काय करावं लागेल, टोटल करावं लागेल. कुणाची, S2 आणि S4. S2 मध्ये किती दिलं आहे, S2 मध्ये दिलेलं आहे 37% आणि S4 मध्ये किती दिलेलं आहे 6%. किती दिलेलं आहे 6%. हा फर्स्टवाला आहे S2 आणि सेकंडवाला आहे S4. ठीक आहे, फर्स्टमध्ये दिलेला आहे तो आहे S2 आणि सेकंडमध्ये जो दिलेला आहे तो आहे S6. या दोघांची जर का टोटल करते आहे तर टोटल किती येतो, टोटल येत आहे 43%. नंतर बघा S3 आणि S6 मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती टक्के आहे. S3 आणि S6 एकूण विचारलेलं आहे. S3 मध्ये टोटल 14% आहे आणि सेकंड वन जो कुठला दिला आहे S6, हा लास्टमध्ये S6 दिलेला आहे तर हा किती आहे 5. 14 + 5 किती होतं, टोटल 19%. ठीक आहे, इथे नीट व्यवस्थितपणे लिहून घेते मी की फर्स्ट जो दिला आहे तुमचा 43% दिलेला आहे आणि तिथे म्हटलेलं आहे की ही जी संख्या आहे XYZ किती पर्सेंट आला आहे, 43% आहे 8,000चं. ठीक आहे, ही संख्या S3 आणि S6 मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एकूण संख्येच्या किती टक्के आहे. तर याच्या कंपॅरिझनमध्ये ही संख्या किती टक्के आहे ती विचारली गेली आहे. तर S3 आणि S6ची किती आली प्राईस, टोटल किती आली आहे, ती आली आहे 19%. किती आली आहे 19%. आता बघा असं काढण्यापेक्षा 43% ऑफ 8,000 डिवाइड बाय 19% ऑफ 19 डिवाइड बाय 100 इंटू 8,000 मल्टिप्लाय बाय 100 असंच करणार तुम्ही. पण ही इतकी मोठी मेथड करण्यापेक्षा सांगते तुम्हाला कसं करायचं. सिम्पली 43% विचारलेलं आहे की 19%च्या किती आहे. ठीक आहे, हा पर्सेंटेजमध्ये तुम्हाला काढायचं आहे. किती टक्के आहे विचारलेलं आहे. सिम्पली काय करायचं ते सांगते. पर्सेंटेज कॅन्सल करायचा, पर्सेंटेज कॅन्सल करायचा आहे. केला, मग इथे काय उरणार 43 डिवाइड बाय 19 आणि हा जो 100 आहे अपमध्ये लिहून घ्या, ज्यामुळे तुम्हाला
काय होणार नाही, डिफिकल्टी येणार नाही डिवाईड करताना. ठीक आहे. बघा 19च्या टेबलने पण तुम्ही कट करू शकता किंवा सांगते आहे, हा 19च्या टेबलने जर कट केलात, 19 1 चा 19, 19 2 चा 38, किती झाला 38 आणि राहिले किती 5, 43 मायनस 38 5, मग 50, 19 1 चा 19, 19 2 चा 38, पुन्हा 38, नंतर तो 57 येतो 38, मग 50 मायनस 38 केलात किती राहतो 12, किती राहतो 12, मग किती राहिला 0, सॉरी एक मिनिट, आणि मग किती असतं 120. मग काय करायचं, पुन्हा 19नी 120ला डिवाईड करायचं. 19 इंटू 5 19 इंटू 6 किती होतं 114, 114, 19 19 6चा 114, नंतर पुन्हा पॉईंटमध्ये आहे का गिवन आहे, पण तुम्हाला इतकं काढल्यानंतर पुन्हा समोर जायची गरज नाही, ऑप्शन चेक करा आहे 226.31. ठीक आहे. किंवा यापेक्षा बेटर पुन्हा सांगते बघा, 43 आले तुमचं, 4300 डिवाइड बाय 19, हा 19 जो आहे याला सिम्पली ॲप्रॉक्झिमेटली तुम्ही 20 कन्सिडर करा. किती 20 कन्सिडर करा, म्हणजे तुम्हाला पुन्हा भाग द्यायला सोपं पडेल. बघा 2 1 चा 2, 2 2 चा 4, 2 1 चा 2 आणि 2 10 चा 15, किती आलं 215. आता तुम्हाला माहिती आहे आपण इथे जेव्हा इन्क्रीज केलं तर मग इथे पण काय करावं लागेल आपल्याला इन्क्रीज, पण आपण इथे सिम्पली 1चा इन्क्रीज केला होता म्हणून इथे 1च आन्सर क्लिक करताना फक्त आणि फक्त 1चा इन्क्रीज होईल का नाही, या जवळपास कुठलं ऑप्शन असेल ते तुम्हाला चेक करावं लागेल. जसं की आपलं आता जर 20ने आपण डिवाईड केलं तर 215 येत आहे, पण आपल्याला इथं ही जी संख्या आहे ती वाढवावी लागेल. काय करावी लागेल, वाढवावी लागेल, इन्क्रीज करावी लागेल. तर 215च्या वरती जी अमाऊंट आहे, 215च्या वरती जी डिजिट आहे आणि 215च्या क्लोजेस्ट आहे ती इथे तुम्हाला चूज करावी लागेल. मे बी असं होऊ शकते की 220 पण राहू शकते आणि 226 पण राहू शकते, त्यावेळी तुम्हाला मात्र कॅल्क्युलेशन ॲज इट इज करावं लागेल. ठीक आहे. नेक्स्ट बघा, क्वेश्चन समजला, काहीच नव्हतं, सिम्पली ॲडिशन्स होतं. ठीक आहे. इथे बघा पी मीन्स काय होतं, मल्टिप्लाय मीन्स काय होतं, हे सगळं आपल्याला इथे दिलेलं आहे. पी मीन्स मल्टिप्लाय होतं. ठीक आहे. 8, पी मीन्स काय होतं मल्टिप्लाय, नंतर बघा 4 दिलेला आहे, नंतर क्यू दिलेला आहे, क्यू मीन्स काय होतं डिवाईड होतं, आणि नंतर 2 दिलेलं आहे, 2 नंतर बघा आर दिलेला आहे, आर मीन्स प्लस होतं, प्लस 6 इज इक्वल टू 12. इथे विचारलेलं आहे की विच इज नॉट करेक्ट. ठीक आहे. हा शब्द तुम्हाला बघायचा आहे की नॉट विचारलेला आहे किंवा कुठला करेक्ट विचारलेला आहे, करेक्ट विचारला आहे की नॉट करेक्ट विचारलेला आहे. ठीक आहे. तर इथे काय आहे 22. आधी ह्याला सॉल्व करून बघा. सर्वात आधी डिव्हिजन सॉल्व करतोय आपण, तर काय होतं 2 1 चा 2, 2 2 चा 4 आणि 2 8 चा 16, 16 प्लस 6 किती होतं 22. म्हणजे हा इक्वेशन जो आहे इक्वेशन 1 करेक्ट आहे, आपल्याला विचारलेला आहे नॉट करेक्ट. मग सेकंड इक्वेशन पुन्हा सॉल्व करून बघा. 9, क्यू किती क्यू मीन्स काय होतं, क्यू मीन्स होतं डिवाईड बाय 6, पी मीन्स काय होतं मल्टिप्लाय बाय 2, आर मीन्स काय होतं, आर मीन्स प्लस 4 इज इक्वल टू 8. तर बघा इथे 9 डिवाईड बाय 6 दिलेलं आहे. मग आता इथे 9 डिवाईड बाय 6 केल्यानंतर असं करायचं, ज्यांना नाही येत त्यांनी असं करायचं. बघा 2 1 चा 2, 2 3 चा 6, 3 1 चा 3, 3 3 चा 9, 3 प्लस 4 किती होतं 7, आणि आन्सरमध्ये किती गिवन आहे 8 गिवन आहे. म्हणजे हा ट्रू आहे का नाही, तर आपल्याला नॉट ट्रूच विचारलं होतं, तर नॉट ट्रूमध्ये ऑप्शन कुठला आहे, हा बघा स्टेटमेंट कुठला आहे, स्टेटमेंट 2 आहे. सो ओन्ली 2 इज द करेक्ट वन. नॉट करेक्ट विचारलेला आहे, तर नॉट करेक्टसाठी कुठला ऑप्शन्स आहे, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट बघा, नेक्स्टमध्ये काय दिलेलं आहे, मार्क्स जर हा प्लॅनेटसोबत रिलेटेड आहे तर टेबल कशापासून बनतो आहे, टेबल कशामध्ये येतो आहे तो फर्निचर. हा सिम्पल होता. नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं आहे, सिलॉक्स दिलेला आहे. ठीक आहे, मला बाकी कलर्स नाही आवडत. स्टेटमेंटमध्ये बघा नो डब्ल्यू इज एफ, एक डब्ल्यू दिलेला आहे, एक एफ दिलेला आहे, सम डब्ल्यू आर जे. ठीक आहे.
बघा याला ड्रॉ करते आधी, नंतर त्याला सांगते. नो डब्ल्यू इज एफ. नो डब्ल्यू इज एफ हा स्टेटमेंट आहे. नो डब्ल्यू इज एफ. डब्ल्यू हा एफ नाही आहे. नंतर म्हटलेलं आहे सम डब्ल्यू आर जे. जो जेच डब्ल्यूचा पार्ट आहे. सम डब्ल्यू आर जे. सम डब्ल्यू आर जे. काही डब्ल्यू काय आहेत? जे आहे. कन्क्ल्युजनमध्ये काय दिलेलं आहे? नो एफ इज जे. एफ आणि जेचं काही रिलेशन दिसतं आहे का तुम्हाला? डिरेक्टली एफ आणि जेचं कुठेतरी रिलेशन्स आहेत का? नाही. म्हणून नो एफ इज जे हा काय असेल स्टेटमेंट? रॉंग असेल. कारण इथे असा कुठला साईन दिसतो आहे का आपल्याला? नाही. दिसतो आहे का? नाही. म्हणून तो स्टेटमेंट रॉंग. सेकंड वन बघा, नो एफ इज डब्ल्यू. जेव्हा नो डब्ल्यू इज एफ असेल, इथे निगेटिव्ह साईन आला आहे. म्हणजे हा पण बघा, हा जो एफ आहे हा डब्ल्यू असेल का? नाही. जेव्हा डब्ल्यू एफ नाही तर एफ हा डब्ल्यू कसा असेल? इथे निगेटिव्ह साईन आला आहे. आणि जिथे निगेटिव्ह साईन आला आहे म्हणजे तो बरोबर आहे. म्हणजे हा जो सेंटेन्स दिसतो आहे तुम्हाला, नो एफ इज डब्ल्यू. नो एफ इज डब्ल्यू. इथे बघा नोचं साईन दिलेलं आहे ऑलरेडी मी. ऑलरेडी इथे नोचं साईन दिलेलं आहे. म्हणजे डब्ल्यू हा एफ नाही तर एफ हा डब्ल्यू असेल का? नाही, अजिबात नाही. इथे नोचं साईन ऑलरेडी त्यांनी गिवन आहे क्वेश्चन्समध्ये. म्हणजे सेंटेन्स नंबर 2 इज करेक्ट वन. थर्ड सेंटेन्स बघा, सम जे आर नॉट एफ. सम जे आर नॉट एफ. इथे बघा सम जे म्हटलेला आहे, आर नॉट एफ. जो हा जेचा पार्ट डब्ल्यूमध्ये गेलेला आहे. कुठला? जो हा जेचा पार्ट दिसतो आहे ना तुम्हाला, पिंक कलरने मी शो करते आहे. ठीक आहे. हा जो पार्ट आहे, हा पार्ट कुठला आहे? डब्ल्यूमध्ये गेलेला आहे जेचा. डब्ल्यूमध्ये पण येतो आणि जेमध्ये पण येतो. हा जो पार्ट आहे हा एफ नाही आहे म्हणतोय. तो काय म्हणतोय की हा जो छोटासा पार्ट दिसतो आहे पिंक कलरचा, हा पिंक कलरचा पार्ट जो आहे तो एफ नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग बरोबर आहे की चुकीचं आहे? तर पूर्णपणे बरोबर आहे. कारण हा जो जेचा पार्ट आहे तो डब्ल्यूचा पण तर पार्ट आहे. हा जो जेमध्ये गेलेला आहे तो हा डब्ल्यूमध्ये पण तर आलेला आहे. म्हणून सम जे आर नॉट एफ. सम जे आर नॉट एफ करेक्ट आहे. काय आहे? करेक्ट आहे. तर आपलं दोन्ही पण हा सेंटेन्स स्टेटमेंट नंबर 2 आणि स्टेटमेंट नंबर 3 दोन्ही पण स्टेटमेंट कसे आहेत? एकदम करेक्ट आहे. समजलं? इझीच आहे. खूप जास्त हार्ड नाही आहे. सिम्पल होता. सिम्पल कसा होता? काही डब्ल्यूचा भाग आहे तो एफ नाही आहे आणि काही डब्ल्यू जे आहेत तो जे आहे. बस असाच होता. ठीक आहे. आणि जिथे नो दिसतो आहे तिथे डब्ल्यू हा जे नाही तर डब्ल्यू हा एफ नाही तर एफ पण डब्ल्यू नाही. जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व करताना तेव्हा तुम्हाला समजेल. एकदम म्हटलं की एकदम प्रॅक्टिस करताय नाही होणार. ठीक आहे. व्हॉट इज ॲप्रॉक्झिमेट व्हॅल्यू विचारलं आहे. ॲप्रॉक्झिमेट म्हटलं तर ॲज इट इज घ्यायची नाही. जसं बघा इथे 49.99 दिलेलं आहे. म्हणजे किती होतं? 50%. आणि 50% आपण कसं लिहितो? 1/2. का बरं 1/2 लिहितो? कारण आपल्याला डिफिकल्टी यायला नको म्हणून. त्यानंतर बघा ऑफ म्हणजे काय होतं? मल्टिप्लाय. ऑफ म्हणजे काय होतं? मल्टिप्लाय. त्यानंतर दिला आहे 501. 501ला मी डायरेक्टली 500 लिहिते. का? कारण इथे डिवाईड करायला अगदी सोपं जातं. नंतर बघा प्लसचं साईन आहे, प्लसचं साईन द्या. नंतर 11.89 आहे, त्याला कसं लिहू शकतो आपण? 12%. कसं लिहू शकतो? 12%. ॲप्रॉक्झिमेट म्हटलेलं आहे. ऑफ म्हणजे पुन्हा काय होतं? मल्टिप्लाय. इथे बघा 99% दिलेलं आहे. 99% म्हणजे 99.7 पण दिलेला आहे. म्हणजे आपण 100 कन्सिडर करू शकतो आणि पुन्हा 12 पण दिलेला आहे. बघा किती इझी आहे हा. 12नी 12 कॅन्सल होतं, 100नी 100 कॅन्सल होतं. मग आता राहिलेलं काय आहे? 2 1 2, 2 2 4, 2 5 10 अँड 0. किती आलं? 250. पण इथे 1 पण तर होता ना. इथे 1 पण होता ना. मग किती येणार आहे? किती येणार आहे? त्याचा क्लोजेस्ट येणार आहे. म्हणजे 251. गॉट इट? इतकं सिम्पल असतं ते. नंतर बघा, नंतर काय दिलेलं आहे? In the following question, select the missing number from the given series.
बघा 47 दिलेलं आहे, 48 दिलेलं आहे, 47 अक्षर फार घाण येतात, 47, 48, 51, 60, 56 आणि 63 आणि इथे क्वेश्चन मार्क दिसतोय. ठीक आहे. बघा नंबर खूप क्लोजेस्ट आहे. जेव्हा पण नंबर क्लोजेस्ट असतात सिम्पली डिफरन्स बिटवीन काढायचा. बघा इथे काय करायचं आहे, डिफरन्स काढायचा आहे. का डिफरन्स काढायचा आहे, नंबरिंग खूप क्लोजेस्ट आहे आणि क्लोजेस्ट असतं ना तेव्हा मल्टिप्लिकेशन्स बघायचं नाही, काय बघायचं, मायनस आणि प्लस होतं आहे का हे बघायचं. बघा 47 आणि 48 यामध्ये डिफरन्स कितीचा आहे, ओन्ली एक्सचा आहे. नंतर 48 to 51 किती आहे, यामध्ये 3चा डिफरन्स आहे. 51 पासून 56 यामध्ये कितीचा आहे, 5चा डिफरन्स दिसतोय. 56 पासून ते 63 पर्यंत कितीचा डिफरन्स आहे, तर डिफरन्स आहे 4 + 3 7. ठीक आहे. इथे बघा 1 आला आहे, इथे 3 आला आहे, इथे 5 आणि इथे 7. नंतर सेकंड निगेटिव्ह काय येईल, +9. काय येईल, +9. 63 + 9 किती होतं, तर 63 + 9 होतं = 72. किती होतं, 72. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट वन. काय आहे, ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट वन. गॉट इट. नेक्स्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इझीसा क्वेश्चन आहे. नेक्स्ट वन, OQT काय दिलेलं आहे, OQT आणि इथे दिलेलं आहे LJQ. ठीक आहे. काय दिलेलं आहे, LJQ. यामध्ये सिम्पली तुम्हाला रिलेशन फाइंड आउट करायचं आहे की O पासनं L पर्यंत, T पासनं Q पर्यंत प्लस होते आहे, मायनस होते आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क देते आहे की तुम्ही कसं फाइंड आउट केलं आहे. ठीक आहे. ऑप्शन तुम्हाला दिसलं आहे, ठीक आहे, बट फाइंड आउट करा. T नंतर काय येतो आहे, Q येतो आहे, म्हणजे रिटर्न जातो आहे तो. T पासून SR आणि इथे काय येतो आहे, Q येतो आहे. तसंच M नंतर 2 मागे जायचं, M नंतर 2 मागे जायचं. काय येणार, L आणि M रिटर्न जायचं आहे. L आणि M बॅकवर्ड काउंटिंग करायची आहे. L M, Mच्या आधी काय येईल, सॉरी Mच विचारलं आहे ना, Mच्या आधी L आणि Kच्या आधी काय येईल, J. गॅप कितीचा आहे, 2 डिजिटचा गॅप आहे. किती आहे, 2 डिजिटचा गॅप आहे. तर कुठला येतो आहे, J येतो आहे. समजलं, नाही समजलं असेल स्वतः प्रॅक्टिस करून बघा. सिम्पली आहे, एक तर फॉरवर्ड असेल किंवा बॅकवर्ड असेल. हा याच्यामध्ये लास्ट डिजिटमध्ये बॅकवर्ड चालतो आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 8. इथे पण ॲप्रॉक्झिमेशन विचारलेलं आहे तुम्हाला. व्हॉट इज द ॲप्रॉक्झिमेट व्हॅल्यू ऑफ 15.9 स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर 17.87% ब्रॅकेट स्क्वेअर आणि लास्ट आहे -31. ठीक आहे. ॲप्रॉक्झिमेट म्हटलं तर 15.9 दिलेलं आहे, किती घेणार, 16 स्क्वेअर, नंतर प्लस 17.87 ब्रॅकेट स्क्वेअर, त्याला किती कसं लिहिणार, 18 स्क्वेअर मायनस 31.12 मीन्स 31. 16चा स्क्वेअर किती होतो आहे, तो होतो आहे 256 प्लस 18चा स्क्वेअर किती होतो आहे 324 मायनस किती 31. याला सिम्पली ॲडिशन करा. 6 + 4 किती होतं 10, कॅरी 1, 5 + 3 8 आणि हा किती झाला 5. किती झाला 5. 3 + 2 5. 580 - 31 तुम्हाला करायचं आहे. 580 - 31 सिम्पली 580 - 30 जर केलं तर किती येते 550 आणि 550मधनं 1 मायनस करा, किती येतोय 549. किती येतोय 549. ऑप्शन नंबर लास्ट इज द करेक्ट वन. गॉट इट. नेक्स्ट बघा, इफ 9p3q इज इक्वल 2 इज इक्वल टू 29. बघा काय दिलेलं आहे 9p3q 2 इज इक्वल टू 29. यामध्ये रिलेशन फाइंड आउट करायचं आहे की 29 कसं येतं आहे. ठीक आहे. इथे जर का तुम्ही p ऐवजी मल्टिप्लाय करून बघा, डिव्हिजन करून बघा, प्लस करून बघा, मायनस करून बघा.
फोर टाईपमध्येच इक्वेशन आपण यूज करणार आहे, प्लस मायनस मल्टिप्लाय डिव्हिजन. फर्स्ट ऑफ ऑल 29 येत आहे म्हणजे कुठेतरी मल्टिप्लिकेशन्स होत आहे, तर पी ऐवजी आपण काय यूज करणार आहे, मल्टिप्लिकेशन. पी ऐवजी मल्टिप्लिकेशन. 9 प्लस 3 किती होते, 9 3 27. आणि आता किती पाहिजे आपल्याला, फक्त आणि फक्त 2 पाहिजे. मग इथे काय असेल, क्यू मीन्स प्लस असेल आणि प्लस 2 म्हणजे किती झालं आहे, 27 प्लस 2 29. म्हणजे इथे फायनलाइज होत आहे की पी म्हणजे काय होतं, पी म्हणजे मल्टिप्लाय यूज करायचं आहे आणि क्यू म्हणजे काय यूज करायचं आहे, तर क्यू म्हणजे प्लस यूज करायचं आहे. काय यूज करायचं आहे, प्लस यूज करायचं आहे. पी म्हणजे मल्टिप्लिकेशन यूज करायचं आहे आणि क्यू म्हणजे प्लस यूज करायचं आहे. गॉट इट. इथे बघा 11P 4Q 7 दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, आणि यांचं तुम्हाला किती सम येतो आहे तो तुम्हाला तिथे काढायचं आहे. 11P, पी म्हणजे किती होतं आहे, पी म्हणजे काय होतं आहे, मल्टिप्लिकेशन. क्यू म्हणजे काय होतं आहे, प्लस 7. 11 × 4 किती होतं आहे, 44 प्लस 7 किती होतं आहे, 51. किती आन्सर येतं आहे, 51. इतका सिम्पल क्वेश्चन्स होता. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर सिलॉक्सचा आहे पुन्हा. क्वेश्चन नंबर 10. सम PRC and no C is L. बघा क्वेश्चन कसा दिलेला आहे, सम P, काही P असे आहेत, सॉरी सम आहे का, सम P, एक सेकंड, सम P, हा P आहे, सम PRC, काही P असे आहेत जी C आहे आणि नो C is L. नोचं साईन मी क्रॉसनी दर्शवते आहे, ठीक आहे. काही पी असे आहेत जे सी मध्ये आहेत, काही पी सी आहेत. तर टोटल जो सी आहे, जो हा सीचा सर्कल दिसतो आहे तो यल नाही आहे. गॉट इट. फर्स्ट कन्क्लुजनकडे लक्ष द्या. फर्स्ट कन्क्लुजन काय सांगते तुम्हाला, नो एल इज पी. बघा यल आणि पी मध्ये कुठेही असा क्रॉस डिरेक्टली दिसतो आहे का तुम्हाला, नाही दिसतो आहे का, नाही. म्हणजे स्टेटमेंट फर्स्ट जे आहे ते रॉंग आहे, कारण डिरेक्टली कुठेही आपल्याला क्रॉसचा साईन दिसत नाही आहे. बघा हा सीसाठी आहे, आणि सीमध्ये हा जो पार्ट आहे पीचा त्यासाठी आहे, पण त्याने डिरेक्टली म्हटलं आहे की नो एल इज पी. असं नाही म्हटलं की यामध्ये जे काही आहे सीच्या पार्टमध्ये जे पी आहे, सम पी इज नॉट एल किंवा सम पार्ट ऑफ पी इज नॉट एल असं म्हटलं असतं तर करेक्ट असतं. बट त्यांनी काय म्हटलेलं आहे, नो एल इज पी. म्हणजे हा स्टेटमेंट जो आहे तो कसा आहे, रॉंग आहे. कसा आहे, रॉंग आहे. नंतर सेकंड स्टेटमेंट बघा, नो एल इज सी. बरोबर आहे. जर काही पूर्ण सी हा एल नसेल तर पूर्ण एल हा सी पण नसेल ना. इथे क्रॉसचं साईन दिसतं आहे, म्हणजे स्टेटमेंट सेकंड जो आहे तो करेक्ट आहे. फर्स्ट स्टेटमेंट रॉंग आहे. थर्ड स्टेटमेंट बघा, सम सी आर नॉट एल. सम सी आहे, आर नॉट एल. आता तो स्टेटमेंट सांगितलेला होता मी, कुठला, हा बघा इथे, सम सी आर नॉट एल. हा जो सीचा पार्ट आहे तो यल नाही आहे असं तो म्हणतो आहे. करेक्ट आहे की रॉंग आहे, करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे, तर करेक्ट आहे. हा जो पार्ट आहे सीचा तो यल नाही आहे. म्हणजे ऑप्शन सेकंड आणि ऑप्शन थर्ड दोन बरोबर आहे. ऑप्शन सेकंड आणि ऑप्शन थर्ड, ठीक आहे. सो ऑप्शन थर्ड इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 11. हा क्वेश्चन बघा, इफ द ईस्ट इज कॉल्ड नॉर्थ ईस्ट. मी ऑलरेडी इथे असा एक ॲरो घेते, ठीक आहे. गॉट इट. याला म्हणायचं नॉर्थ, म्हणायचं काय, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. हा नॉर्थ आहे, हा साऊथ आहे, हा ईस्ट आहे आणि हा वेस्ट आहे. गॉट इट. नॉर्थ, ईस्ट,
साऊथ आणि वेस्ट यानुसारच तुम्हाला सॉल्व करायचं आहे की ईस्ट इज कॉल्ड नॉर्थ ईस्ट. हा जो ईस्ट आहे याला काय म्हटलं जात आहे? याला म्हणतात ते काय म्हणत आहे? नॉर्थ ईस्ट. ईस्टला काय म्हणत आहे? नॉर्थ ईस्ट म्हणत आहे. नंतर बघा नॉर्थ इज कॉल्ड नॉर्थ वेस्ट. हा जो नॉर्थ आहे याला काय म्हटलं आहे? नॉर्थ वेस्ट. काय म्हटलेलं आहे? नॉर्थ वेस्ट. शांत. नंतर बघा साऊथ वेस्ट इज कॉल्ड, हा जो साऊथ वेस्ट आहे याला काय म्हटलेलं आहे? साऊथ. काय म्हटलेलं आहे? साऊथ. देन त्यांनी विचारलेलं आहे की हा जो साऊथ ईस्ट आहे, हा जो साऊथ ईस्ट आहे याला काय म्हणणार तुम्ही? तर साऊथ ईस्टला सिम्पली काय म्हणणार आपण? ईस्ट. काय म्हणणार? ईस्ट. ऑप्शन थर्ड इज द करेक्ट वन. ठीक आहे. नंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. In the following question, select the letter pair from the given alternative. Got it? इथे बघा ECS2IK असा दिलेला आहे. E नंतर काय घेतलेलं आहे? I. E नंतर I कधी येतो? E नंतर I कधी येतो? F, G, H आणि इथे काय येतो? I. म्हणजे इथे किती? +3 झालेला आहे. आणि दुसरं रिलेशन फाउंड करा की C नंतर K कुठे येतोय? C नंतर K कुठे येतो आणि किती डिजिट नंतर येतो? तर C नंतर येतो D, E, F, G, H, I, J आणि इथे येतोय K. काय येतोय? C नंतर K येतोय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. इथे काय होत आहे? +7 होत आहे. बस हाच रिलेशन तुम्हाला या ऑप्शनमध्ये फाइंड आउट करायचा आहे. नंतर तिथे बघा ऑप्शन जो आहे आपल्याला सेकंड करेक्ट दाखवतो आहे. त्यानुसार बघा तुम्ही की ओ नंतर काय येतोय? ओ नंतर इथे P दाखवत आहे. ओ नंतर P दाखवते आहे. एक मिनिट. ओ जे आणि OJ आणि PU. ठीक आहे. हा पण क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क देते. लॉजिक लावा या क्वेश्चनवरती की काय लॉजिक असेल किंवा माझं चुकू शकते इथे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट काय दिलेलं आहे? 4, 17, 69, 277, 1109 आणि लास्टमध्ये दिलं आहे क्वेश्चन मार्क. ठीक आहे. लास्टमध्ये क्वेश्चन मार्क. 4, 17, 69, 277, 1109. बघा डिजिटमध्ये मोठा गॅप दिसतोय. मीन्स काय असेल इथे? मल्टिप्लिकेशन. काय असेल? मल्टिप्लिकेशन. 4 × 4 किती होता? 16. 4 × 4 किती होता? 16. 16 + 1 किती होतं? 17. किती होतं? 17. 17 × 4 किती होतं? 68. 68 × 4 किती होतं? 69. हा रिलेशन मिळाला. बस सिम्पली काय करायचं? मल्टिप्लाय बाय 4 + 1. मल्टिप्लाय बाय 4 + 1. याला करून बघा. मल्टिप्लाय बाय 4 + 1. 9 4 चा किती होतं? 36 आणि 11 4 चा किती होतं? 44. 4436 + 1 किती आला आन्सर? 4437. किती येत आहे? 4437. नंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. स्टेटमेंट दिलेलं आहे इथं. मेघा विशेस टू डिसकंटिन्यू हर ग्रॅज्युएट प्रोग्राम अँड परसू अ करिअर ॲज अ फॅशन डिझायनर. ठीक आहे. हा एक स्टेटमेंट दिलेला आहे आणि कन्क्लुजन काय दिलेलं आहे की मेघा थिंक्स द कॉलेज फ्रॉम विच शी इज डुईंग ग्रॅज्युएशन इज नॉट गुड. असा कुठेही सेंटेन्समध्ये उल्लेख झालेला आहे का? नाही. दिसतोय का? नाही. कॉलेजबद्दल कुठलीही निगेटिव्ह गोष्ट तिने म्हटली आहे का? नाही. नंतर बघा मेघा थिंक्स फॅशन डिझायनिंग इज द मोस्ट स्टेबल करिअर. असं कुठं लिहिलेलं आहे का सेंटेन्समध्ये की ते स्टेबल करिअर आहे? नाही. तिला आवड आहे, परसू करायचं आहे करिअर ॲज अ फॅशन डिझायनर. परसूइंग असंही दिलेलं नाही. परसू करते आहे ती का फॅशन डिझायनर. ठीक आहे. असा कुठेही मोस्ट स्टेबल लिहिलेलं आहे का? नाही. किंवा त्यांचा असा उद्देश आहे का? नाही. म्हणून ऑप्शन नायदर 1 नॉर 2 इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा. नेक्स्ट काय दिलेलं आहे?
The table given below shows the number of worker working in the 5 different factories. इथे 5 different factories आहे. फॅक्टरी F1, F2, F3, F4, F5. ठीक आहे. यामध्ये बघा आणि त्याची वर्करची संख्या सुद्धा इथे प्रोव्हाइड केली आहे की F1 मध्ये 35 वर्कर्स आर वर्किंग, F2 मध्ये 40, F3 मध्ये 80, F4 मध्ये 90 आणि F5 मध्ये 25. तर तिथे विचारलं आहे व्हॉट इज द ॲव्हरेज नंबर ऑफ वर्कर वर्किंग इन द ऑल 5 फॅक्टरीज. काय विचारलं आहे की पूर्ण टोटल 5 फॅक्टरीजमध्ये किती वर्कर काम करते आहे त्याचा ॲव्हरेज तुम्हाला विचारलेला आहे. बस सिम्पली ॲडिशन करून घ्यायचं. 5 + 5 किती होतात 10, कॅरी 1. 8 + 4 13, 8 + 4 12, 12 + 3 15, 15 + 1 16, 16 + 9 किती होतात 250. किती होतात 250. आणि 250 डिवाइड बाय कितीच फॅक्टरी आहे इथे 5 फॅक्टरी आहे. बस ॲव्हरेज काढताना काय करायचं दिलेल्या संख्येने डिवाइड करायचं. 5 × 1 = 5, 5 × 5 = 25 आणि 0 चा 0. आन्सर किती येतं आहे 50. चुकलं का माझं कुठे एक मिनटं. 5 + 5 10, कॅरी 1. 7 आणि 8, 8 आणि 8 16, 17 18, 18 आणि 9 27 येत आहे. ठीक आहे. 270 किती येतं 270 डिवाइड बाय 5. 5 × 1 = 5, 5 × 5 = 25. इथे किती राहिले 2. 5 × 4 = 20. आन्सर किती येतं 54. ठीक आहे. माझ्यासारख्या मायन्यूट एरर तुमच्याकडनं पण होऊ शकतं एक्झाममध्ये. त्यासाठी तुम्हाला पेपर मायन्यूटली सॉल्व करायचा आहे. सो वी हॅव डन 15 क्वेश्चन इन दिस क्लास. नेक्स्ट कंप्लीट करायचं असेल तर तुम्हाला ज्या सब्जेक्ट रिगार्डिंग तुम्हाला क्वेश्चन्स पाहिजे आहे रिझनिंग मॅथ्स वगैरे. मॅथ्स तुम्हाला फक्त आणि फक्त ग्राफ्स विचारते आहे आणि ग्राफ्समध्ये तुम्हाला पर्सेंटेज, ॲव्हरेज आणि रेशिओ या रिगार्डिंग सिम्पल क्वेश्चन्स यामध्ये टाकल्या जातील. ठीक आहे. जसा हा तुम्हाला टेबल बेस दिसतोय बस या टाईपमध्ये तुम्हाला दिसेल आणि याच प्रकारे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करावे लागतील. गॉट इट. सो तुम्हाला यानंतर कुठला हवा आहे मराठी हवा आहे, इंग्लिश हवा आहे, रिझनिंग हवा आहे की GK वरती खास फोकस नाही माझा कारण GK मध्ये काय विचारतील याचा अंदाजा आपण घेऊ शकत नाही. पण तुम्ही करंट अफेअर करून जा. RTI ॲक्टमध्ये RTI ॲक्टवरती क्वेश्चन विचारणार. त्यानंतर महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिनियम 2015 यावरती क्वेश्चन येईल. RTI ॲक्ट 2005 यावरती क्वेश्चन येणार आहे. त्यानंतर CA विचारणारं पुन्हा स्टॅटिक आहे. स्टॅटिकवरती क्वेश्चन्स विचारल्या जातील. त्यानंतर पुन्हा आत्ताची निधन वगैरे झालेले असतील, पुरस्कार असतील, हा सर्व इन्क्लूड यामध्ये करा. ठीक आहे. हा तुमचा CAचा पार्ट झाला आहे. CAमध्ये काहीच प्रेडिक्ट नाही करू शकत. पण मराठीमध्ये मी जो पॅटर्न घेतलेला आहे काल सेम मराठी आणि इंग्लिश सेम फॉलो करेल. त्यानंतर रिझनिंग आज जो पॅटर्न घेतलेला आहे सेम आजसारखा पॅटर्न तुम्हाला पेपरमध्ये दिसणार. ठीक आहे. डिफरंट शिफ्ट आहे आणि डिफरंट शिफ्टमध्ये डिफरंट तुम्हाला क्वेश्चन दिसतील. व्हॅल्यूज चेंज होणार आहे. खूप जास्त त्याचं स्ट्रक्चर चेंज केल्या जाणार नाही. ठीक आहे. आणि एक गोष्ट महत्त्वाची सांगण्याचं एक हे आहे की KDMCचा पेपर बघा फार्मा खूप इझी होता आणि बेसिकली तुम्ही आत्तापर्यंत जो अभ्यास केला आहे ना त्यामध्ये तुम्ही जो बेसिक बघितला असेल जसं IP फर्स्ट एडिशन कधी आलं, BP फर्स्ट एडिशन कधी आलं, BP फॉर्मेशन ऑफिशियल इंडियामध्ये कधी झाला, त्यानंतर काही क्वेश्चन होता फॉर्म नंबर क्वेश्चन्स होता, नंतर डेफिनेशन रिगार्डिंग क्वेश्चन असेल, त्यानंतर पुन्हा अडल्टरेटेड मिसब्रँडेड आणि स्प्युरियसवरती असेल कदाचित. मी इतकं बघितलेलं नाही पण आहे बहुतेक. ठीक आहे. नंतर ॲक्ट आणि इयरवरती असेल आणि कुठल्या क्लासिफिकेशनवरती आहे आय थिंक AC इनिबिटर प्लस काय विचारलेलं आहे तो एक क्लासिफिकेशन आहे.
ठीक आहे. तर असं बेसिक क्वेश्चन ना तुम्हाला ऑलरेडी येतात आणि हे बेसिकच क्वेश्चन मानलं जातं इन फार्मसी. आहेत ना. ॲक्ट अँड इयर कोणाला माहिती नाही, आय पी कधी पब्लिश झाला कोणाला माहिती नाही, बी पी कधी पब्लिश झाला कोणाला माहिती नाही आहे, फॉर्म नंबर कुठले रिटेलला लागतं, कुठलं होलसेलला लागतं कुणाला माहीत नाही आहे. ऑलरेडी भरपूर क्लासेस आहे. म्हणून आत्ता रिसेंटली तुम्ही हा कोर्स घेऊ का, तो कोर्स घेऊ का, याकडे दुर्लक्ष करा. ठीक आहे. 2 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये तुम्ही असं किती आवर्जून वाचणार आहे बघा ते. आणि विनाकारण तुम्ही तो कोर्स घेण्यामध्ये मला तरी वाटतं फालतूचे पैसे डिपॉझिट करण्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही नेक्स्ट एक्झामला जर का टार्गेट करत असेल ना तर तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करू शकता. ठीक आहे. मी तर आता सजेस्ट पण नाही करणार टेस्ट सिरीज वगैरे. आहे माझ्याकडे टेस्ट सिरीज आहे, पण मी आता सजेस्ट जर तुम्हाला फक्त आणि फक्त प्रॅक्टिस करायची असेल 4-5 दिवस, 1 आठवडा आहे तुमच्याकडे, ज्यांचा 22, 23, 21ला एक्झामिनेशन्स आहे, त्या लोकांनी प्रॅक्टिस रिगरसली करा. ठीक आहे. आणि बाकीच्यांनी फालतू हा माझ्या टेस्ट सिरीजमधनं क्वेश्चन आला, हा माझ्या बुक्समधून क्वेश्चन्स आला, हा माझ्या नोट्समधून क्वेश्चन्स आला, असले भरपूर मॅसेज दिसणार आहे तुम्हाला. आणि हा तुम्हाला माहिती आहे का हा बेसिक पॅटर्न आहे फार्मसीचा. ॲक्ट आणि इयर कुणी घेतलेला नाही आहे तुम्ही सांगा बरं. ॲक्ट आणि इयर कोणी घेतलेला नाही आहे, आय पी कधी पब्लिश झाला कोणी घेतलेला नाही. सर्वांच्या क्लासेसमधनं क्वेश्चन्स आहेत ते. बघ तुम्ही बळी पडू नका बरं. मी असं म्हणत नाही की या विद्यार्थ्यांनी घेतला आहे त्या विद्यार्थ्यांनी घेतला आहे, बट तुम्ही फोकस करा. तुमच्याकडे जे टेस्ट वगैरे आहेत ना इनफ आहेत, रिव्हिजन करा. आत्ता कुठल्याही प्रोडक्टला तुम्ही परचेस करू नका. त्याचं कारण असं आहे की तुमच्याकडे वेळ फार कमी आहे आणि तुमच्याकडनं होत असेल तर करू शकता, काही हरकत नाही. ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. आणि नेक्स्ट क्लास कुठला घ्यायचा आहे, रिझनिंग घ्यायचं आहे, मॅथ्सवरती फोकस करू नका जास्त. मराठी घ्यायचं आहे, इंग्लिश घ्यायचं आहे, ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी प्रोव्हाइड करते. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. क्लासला लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा.